सहकार वर्षी केसरी अकलूज येथे मैदान संपन्न होतं. यामध्ये नवीन चेहरा गुलाल पात्र. तर चेहऱ्याची ओळख घेऊया. नाव काय नंदीचं? छावा आहे. छावा. हां. कुठलाही छावा हा? छावा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट बॅगाळी गाव आहे. बरं. ह्याच्या अगोदर कुठं गुलाल तर राहिलेला? देवाभाऊ केसरी परवा झालेला देवाभाऊ केसरी 8 तारखेचा पंचम कराराचा मानकरी आहे. ह्याच्याबरोबर आज कोण पळालं? आज बदाम म्हणून आहे. कुणी पायरा केलेला? आपले मित्र आहेत विक्रम गोरे. हां. आता यांना विचारतो, घरच्या काय का विकत आणलंय? नाही, विकत आणलेलं. कुठली खरेदी? आपलं कर्नाटकमधलं ताळकोट म्हणून गाव आहे तिथले. दाताला कसा आहे? म्हणजे दुसरा चौसा आहे दुसरा. आता सगळ्यात महत्वाचं किती गुलाल झाले त्याचं? आता दुसरा गुलाल. दुसराच गुलाल? हा दुसरा. नवीन चेहरा म्हणून आपण मुलाखत घेतोय. बाकी तुमची पार्श्वभूमी काय करता तुम्ही? मी शेती करतो सर. किती एकर आहे शेती? हा एक 5 एकर. 5 एकर आहे. ओलिता खालची आहे का आपलं कसं? वल्लय. चालेल. उजवीनं पळतो का डावीनं छावा पळतोय? दोन्ही साईडने पळतं. पब्लिकनं पळतो? पब्लिक पण पळतं. छावा नाव कोणी ठेवले? माझ्या भावाने ठेवलं. चित्रपट आला छावा त्याच्यावरनं? छत्रपती संभाजी महाराज वरनं छावा ठेवला आम्ही. छावा बरोबर पळाला बदाम. मित्रांनो, छावा बरोबर पळाला बदाम. नवीन नंदी कुठला आहे? हा नंदी मधोपूरवाडी कुठं आले? कोरेगाव तालुक्यात मधोपूरवाडी ही गाव आहे किनी शेजारी. कुठनं घेतलाय हा बदाम? हा बदाम आपल्या घरच्या गाईचा आहे. घरच्या घ्यायचं? घरच्या गाईचा आहे. अरे वा, कुठली पैदास आहे? मडसनाळ काम्याची पैदास आहे. आणि तो छावा पळाला ना तो बी मडसनाळ काम्याचीच पैदास आहे. एवढं लाईनीचं नॉलेज का? तर सय्यद सर सय्यद. हां. सय्यद सराच्या नावासाठी खास आज ह्यानं राखलं त्यानं. सय्यद सरासाठी आज तो पळला. आपल्या पुरीच्या नावानं कुमारी तस्मिया जमीर सय्यद मधवापूरवाडी आणि शाहरुख भाईचं काळीज आणि सचिन कोळेकर ह्या 2 माणसांचं व्यक्तिमत्व एखाद्या भावाचं कडक कमी असेल. ही 2 माणसं इतकी वाघासारखी उभी राहतात की महाराष्ट्राच्या पाठीवर भावाला होणार नाही. या पद्धतीनं ह्या शाहरुख भाईनं आज नियोजन लावलं आणि शिरंबेच्या मैदानात गाडीनं मार खाल्ला होता. त्याचा वचपा आज काढून दिला त्यानं. आता जसं सांगितलं की सय्यद सर आत्ताच आपल्यातून गेले, त्यांच्यासाठी पळाला आणि निश्चित ते वरून बघत असतील तर आता त्यांच्या डोळ्यात आनंद असतील की आपण ज्याच्यासाठी बैल पाळला आज तो बैल पळाला आणि गुलाल पात्र झाला. नियोजन त्या बैलाबरोबर करावं छावाबरोबर ही कसं लक्षात आलं? लक्षात म्हणजे काय झालं, शिरंब्यात नियोजन केलं होतं पण जरा थोडी बैलाला त्याला लागल्यामुळं गाडी काय पळाली नाही. त्याच्यामुळे जरा माझ्या डोक्यात जरा खंत होती की यार जवळच्या मैदानात आपण गुलालात राहिलो नाही, बैल एवढा पळून आपला. मग मला त्यांचा फोन आला एक मित्राचा माझ्या, असा बैल आहे. म्हटलं कुठला बैल? त्यानं पुरंदावड्यात 5 नंबर केला होता. मग म्हटलं जरा व्हिडिओ पाठव. त्यानं व्हिडिओ पाठवली. मी म्हटलं आपण गाडी पळूया. मग बहिणीला फोन केला. बहिणीला म्हटलं गाडी आपल्याला पळवायची, मोठ्या मैदानातच खेळायचं आहे. तो पण दुसरा आहे, आपला पण दुसरा आहे, पण मोठ्याच मैदानात खेळायचं आहे. एका लाईनीचे? हां, एका लाईनीच्या मोठ्या मैदानात खेळल्याशिवाय नाव काय होणार नाही. त्याच्यामुळे नियोजन केलं आणि त्यानं आज साकार करून दाखवला. अख्ख्या महाराष्ट्राला टॉपच्या सेमीत फायनलसाठी पात्र झाला. पण कसं पराभव झालेला होता गटाला शिरंब्यामध्ये. हो, शिरंब्या. त्याच्यानंतर एक गुलाल पात्र, तो बैल मोठ्या एकदम मैदानात गुलाल पात्र झालेला. कसा पायरा दिला? पायरा म्हणजे काय झालं तर त्याला पण म्हणजे तो आता दुसराच आहे तो पण, आणि त्याच मैदानात राहिला तो. त्याचा मला फोन आला की मोठं नियोजन करावं लागते, आता भरपूर बैलांचे नियोजन करतो मी. तर राहून ते म्हटलं आपलीच गाडी पळू म्हटलं. ते म्हटलं कोणाची? तर बदाम. एका शब्दावर तो हो म्हटला, कारण आता चालवला बदाम गुलालात आहे. बदामचे किती गुलाल झाले? 67 गुलाल झाले आतापर्यंत. 67. 1 2 3 1 2 3 चे 67 गुलाल झाले. पण म्हणजे पूर्ण आपण म्हणून महाराष्ट्रभर झाले का सातारा जिल्ह्यात झाले? सातारा जिल्ह्यात पुरते झाले, कारण आपली परिस्थिती जरा नाजूक असल्यामुळं आपण काय म्हणजे मोठ्या मैदानात भाईंनी सांगितलं, शाहरुख भाईंनी, रजत भाई यांनी की आपण मोठ्या मैदानात जाऊ, पण आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळं आपण मोठ्या मैदानात पोचू शकत नव्हतो. त्यामुळं म्हणायचो आपलं छोटीच मैदान खेळूया आपल्या ताकदीनुसार. काय करता तुम्ही? मी पेट्रोल पंपावरती कामाला आहे, दीपक पवार. बरं. आता मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा की काय माहिती आहे का, बैल तर पळतोय, एवढं गुलाल आहेत, पण मोठे पैरे न भेटण्याचं कारण काय? न भेटण्याचं कारण म्हणजे गरीब परिस्थिती आहे. मोठा पायरा करायचा म्हणल्यानंतर पैसे हे द्यावंच लागतात.
किती पण तुम्ही पाळा, पैसे दिल्याशिवाय मोठा पायरा होत नाही. त्याच्यामुळं फक्त बैल माग आहे, तरी पण बैल 1-2 म्हणजे खालच्या नंबरातलीच बैल घेऊन बैल 1, 2, 3 नंबरच करतोय. खालच्याच नंबरातले त्याला पायरा आहेत. आत्तापर्यंत कुठला त्याला मोठा पायरा झाला नाही आजपर्यंत. आता होतील. आता 100% होतील. त्याच्या वेगाच्या जीवावरती 100% मोठं पायरा होतील. आणि पुढच्या म्हणजे त्याचं ॲक्च्युली तो पहिल्यापासून गुलालात आहे आणि इथनं पुढं कायम गुलालातच राहील. उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय, दोन्ही खांदी पळतो बैल, काय अडचण नाही. हो, पब्लिकनं सुद्धा पळतो. मेन खान कुठला आहे आता? मेन खांद उजवा आहे. उजवा आहे. आता कसं आहे, एक मोठं दार पायऱ्यासाठी उघडेल, कारण बैलगाडी क्षेत्रात सिद्धच करावं लागतं आणि त्यानं सिद्ध केलं. ओळख चालत नाही तर बैल पळायला पाहिजे. ओळख चालला. आता मी भरपूर नियोजन करतो. मी सगळ्यांना म्हटलं की बाबा बदामनं आपली गाडी पळू, पण जर कसं आहे, मोठ्या मैदानात पळाल्याशिवाय कोण विचारत नाही, कोण पायरे देत नाही. पण त्यानं आज सिद्ध करून दाखवलं, बाबा मी पण पळू शकतो, मोठ्या मैदानात मी पळू शकतो, राहू शकतो, चांगल्या गाड्यांना लढत देऊ शकतो. आणि त्यानं सिद्ध केलं. त्याच्यामुळे 100% पुढचं येणारं त्याचं भविष्य पण चांगलं आहे आणि पायरं पण चांगलंच होणार. एक मी बोल आज आम्ही पळायला आलो होतो. 3:30 वाजता आम्ही उठलो सगळीजण. 3:30 वाजता रजतला फोन केला, रजत तडवळ्याचा. एका फोनवरती बाहेर आपल्याला जायचे, त्यांनी विचारलं बी नाही कुठं जायचे. तो रात्री 3:30 वाजता बदामपाशी आला होता. रजत आहे, आमचा बाबू आहे, आपला पप्पू तांबे हेवरे, सुंदर फॅन्स क्लबचा बैलचे मालक आहेत ते. ह्या पोरांनी मला मोलाचा सिंहाचा वाटा दिला आज. एका म्हणजे मी बी कामावर होतो. मी पेट्रोल पंप कुठल्या? वसुधा पेट्रोलियम, दीपक पवार, कुठे आहे पंप? कोरेगावमध्ये मार्केट यार्डला. तिथून आम्ही सगळ्यांनी एकमेकाला फोन करून बैलापाशी पोचलो. आणि असं पण नाही की बैलाला मागणी पण भरपूर झाली. पण विकत घेण्यासाठी? विकत घेण्यासाठी कितीसाठी मागणी झाली? 18 लाख रुपयेपर्यंत किंमत झाली. आणि काय झाले, त्यांच्या वडिलांनी 30 वर्षापूर्वी एक बैल होता यांच्या दावणीला बदाम, फक्त वडिलांसाठी बैल सांभाळतात आणि पाळतात. म्हणजे त्याला किती मागणी आली तरी विकायचा नाही, का तर फक्त वडिलांसाठी. त्यांचं आणि वडिलाचं यांचं एवढं म्हणजे जवळ संबंध आहेत. वडील आज फक्त लांब असल्यामुळे आले नाहीत, नाहीतर वयस्कर आहेत पण गाडीत बसून असतात. मैदान असेल तर फक्त त्यांच्या वडिलांसाठी बैल विकायचा नाही. जाकी कोण होता आज? जाकी मुश्रीफ ड्रायव्हर बोधाचा. जास्त वेळ घेत नाही, फायनलसाठी पळायचे. बघा मित्रांनो, बैल एवढा दिवस गुलाल घेत असतो, पण मोठे पैरे भेटत नाहीत. पण त्याच बैलानं पळून आज सिद्ध केलं की दिवस प्रत्येकाचा येत असतो. आज दिवस आलेला आहे बदामचा, त्याच्याबरोबर साथ दिली छावाला. तर चांगलं यश मिळो. ह्याच्यानंतर हे यश असंच अबाधित ठेवू. तुम्ही बघू शकता बदाम. कुठला बदाम आहे तुमचं नाव सांगा? मदमापूरवाडीचा बदाम, कुमारी तस्मिया जमीर सय्यद मदमापूर यांच्या नावावर पळतो. शाहरुखबाईचं काळीच. मी ॲक्च्युली एक ओळख जायचा, पण त्यांच्याबरोबरच असतो काय पण त्याच्याबरोबरच राहणार. त्यानं आज म्हणजे कधीच मला नाराज केलं नाही. आजपर्यंत मी त्याचं नियोजन करतोय, कधीच नाराज केलं नाही त्यानं. ऑल द बेस्ट. धन्यवाद. आणि फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद. कुठला आहे हा चेहरा? हा मध्य प्रदेश, MP एक्सप्रेस राजा. MP? हा MP. मध्य प्रदेशवर? हा मध्य प्रदेशवरून आला. बरं, कुणावर पळाला आज? आज संघर्ष योद्धा बुलट, निखिल शेट कोरडे पाटलांचा. ह्याच्या वेळेस थोडं कार्यकाल सांगा. तिथं कुठल्या प्रकारात पळतो? हा तिथं पहिल्यापासून शंकरपटात बैल पळत होता कायमस्वरूपी. मध्य प्रदेशचा शंकरपट. हा मध्य प्रदेशच्या शंकरपटात थोडा दिवस MPत पळाला शंकरपटात. नंतर तिथे एक 3 फेऱ्याचं मैदान झालं 2.5 लाखाचं. आणि 2.5 लाखाचं मैदान झाल्याच्या नंतर तिथं त्यांनी 2 नंबर केला. नंतर डायरेक्ट मग ह्या मैदानात आला. कॉन्टॅक्ट कसं झाला त्यांच्याबरोबर? त्यांचं कॉन्टॅक्ट म्हणजे आमचे जुने संबंध होते, त्या संबंधावरचं असं मैदानात एकमेकाच्या संबंधावरून झालं. तिथं काय विक्रम आहे ह्या बैलाचा? कामी घेते शंकरपटात ह्या बैलाने जिथं जिथं बैल गेलेला आहे शंकरपटात कायमस्वरूपी 1 नंबर केलेला आहे. कधीच 2-3 नंबर झालेला नाही बैलाचा. उजवीचा आहे का डावीचा आहे? 4 खांदी फिट, उजवीने हाना, डावीने हाना, आतनं बाहेरनं 4 खांदी. किती दाताला आता 4 आहे. बरं, चालवाय तुम्ही होता सोमा ड्रायव्हर. काय सांगाल, एक वेगळ्या शर्यत प्रकारामधला आणि अगदी दुसऱ्या राज्यातून इथं पळायला आहे, काय त्याचं तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या लांबनं बैला आला आणि इथं राहायचं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे महाराष्ट्रात बैल किती पळतात. ह्या बैलाचं एवढं वैशिष्ट्य आहे. तर शेटला मी एकदाच बोललो होतो, शेट आपल्याला पहिल्यांदा थोडंसं इकडं बैल आल्यानंतर पायऱ्यासाठी अडचण येईल थोडीशी. चांगला पायरा भेटला तर शेटला मी बोललोच होतो की पायरा चांगला भेटला ना 100% गाडी आपल्या गुलालात प्राप्त होणार. शेटनं अगोदर सांगितलं होतं की असं असा पायरा सोमा ड्रायव्हर झाला आहे, आपण गाडी आपल्याला पळवायची आहे. तर म्हणलं ठीक आहे,
ती पण बुलट योग्यांची चांगली पळते, ती पण बुलट 100 गाडी आमची गटाला आणि सीमेला पण चांगली पळते. सीमेला तर उलट आमच्या दोन्ही गाड्या शेजारी लागल्या. स्वतःचा आमचा बैल पण आणि ही पण बैल स्वतःच आहे. लक्कन लागला 1 नंबर तासाला आणि राजा लागला 2 नंबर तासाला. दोघांनी पण गाडी राजाने फायनलला ठेवली आणि लक्कननं क्वार्टर फायनलला ठेवली. आणि चांगला एकदम जातीचा बैल आहे का नाही? जातीचं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, खिल्लारी बैलातला बैल 100% आहे ही. आणि ही जात तर किती पळते ते सगळ्याला माहिती आहे. दाताला काय बोलले? चौसा बरं. मध्य प्रदेशवरून कोण आलेत? मध्य प्रदेशवरून काय नाही म्हणजे आमचे त्यांचे संबंध बरोबरचे. हा नियोजन असलं, पण आत्ता कोण आहेत हे त्यांच्या प्रतिनिधी? नाही माझी मीच स्वतः. हो सगळं मीच. थेट तुमच्या म्हणजे आत्ता तुमच्याकडेच हो बैल आहे? माझ्याकडेच. बरं. आणि मग तिथले काही सांभाळ करणारे वगैरे आहेत का कोण? नाही त्यातले सांभाळ करणार कोण नाही. बैल म्हणजे हा आमचे पहिल्यापासून गरोबाचे संबंधित. त्यांनी माझ्या शब्द बैल पाठवून दिला की बाबा बैल तुमच्या नियोजनात पळवा. हां आम्ही आमच्या ग्रुपमध्येच पळवा. कुठं आत्ता बैल आहे हा? हा शिरसुपळ 21 लाखाचा सुंदरचा व्यवहार झाला ना. सुंदरचा मालक मी कुठं आहे? स्वतः. पण कुठं आहे सांगा? कुठं आहे ते? शिरसुपळ बारामती. बारामती. हा बरं. तिथं असतो. हा तिथंच असतो. ठीक आहे. जास्त विचारत नाही, कारण पळायला यायचे बैलाला. पण पहिलाच गुलाल का ह्याच्या अगोदर गुलाल घेतले 3 फेऱ्याला? 3 फेऱ्यात ह्याच्या आधी तो पहिल्यांदा पळालेला आहे. तिथं सुद्धा त्याने 2 नंबर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे दुसरं मैदान आजही फायनल राहिलेला आहे. दुसऱ्या मैदानात गुलाल, म्हणजे सातत्यानं 2 मैदानात तर गुलाल घेतोय. ह्याच्याबरोबर पळाला संघर्ष योद्धा बुलट. आणि याचं नाव? त्याचं नाव राजा. MP एक्सप्रेस राजा. MP एक्सप्रेस राजा आणि बुलट पळाला. नवीन चेहरा बघू शकता. अजून एक नवीन चेहरा या मैदानात. चेहऱ्याची ओळख सांगा. नाशिककरांचा नाऱ्या. नाऱ्या. हो. नाशिकमध्ये कुठला पहिला आहे? नाशिकमधला सिन्नर तालुक्यातला पाटोळे गावातला. घरच्या गायत आहे का विकत आणलेला आहे? नाही विकत घेतला होता तो आम्ही. हो. कितीची खरेदी? ती आम्ही छोटा असतानाच आणला होता. बैलगाड्यात पळतो का? गोड्यात फुल पळतो. आणि उजवीनं पळतो डावीनं पळतो? डावीने पळतो उजवीने पण पळतो. दोन्ही खांदी पिठे. पहिल्याचं नियोजन आज कसं झालेलं आहे? पायऱ्याचं नियोजन आमचे नाशिकचे मोहगावचे मित्र आहेत त्यांनी केलं होतं. रवी शेठ. कसं कॉन्टॅक्ट झालं? कॉन्टॅक्ट म्हणजे ते चिक्याचं नियोजन तेच बघता. मग त्याच्यात आम्ही पण नियोजन केलं होतं. त्यांचा दिवाण्या पळतो ना. हो. दाताला कसं आहे नार आहे? आता दुसरा आहे आत्ताची. दुसरा आहे? हो दुसरा आहे. कुठल्याही का डावीनं उजवीनं मेन खान कुठला पण? डावीने जास्त पळतो. हो. पहिलंच मैदान मोठं काय ह्याच्या अगोदर गुलाल घेतलं? नाही याच्या अगोदर पण 40 गावला गुलाल घेतला होता. इकडं 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यातच घेतला होता तिकडं पण. नाही इकडं या भागात नाही घेतला. त्या भागात पहिल्यांदाच गुलाल. हो. ॲग्रेसिव्ह आहे का? हो भरपूर आहे. तुमचं नाव आणि बैलात नाव सांगा. माझं नाव कुणाल राठोड, नांदूर शिंगोटे. हा सागर पाटोळे, पाटोळ्याचा कराड. आणि बैलाचं नाव नार आहे. बैलाचं नाव नार आहे. कुठं असतो हा बैल? हा पाटोळ्याला असतो. नाशिकमध्ये? हो नाशिकमध्ये सिन्नरपासनं 10 किलोमीटरमध्ये. तुम्ही काय करता बैलाबरोबर? मी घरीच असतो. पूर्ण सांभाळ करता का? हो सांभाळ करतो. चालेल. तुम्हाला गुलाल भेटलेला आहे एवढ्या मोठ्या मैदानात. हो अभिनंदन आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद.